महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 22 एप्रिल 2025. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रास उभारण्याचा निर्णय. भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या 25,972 कोटी 69 लाखाच्या रुपयांच्या तरतुदीस प्रशासकीय मान्यता. राज्यातील कामगार कायद्यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार. 14 वित्त आयोगामार्फत राज्यातील तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेले 16 अतिरिक्त न्यायालय व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्ष मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता. पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीसाठी बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठी धोरणात सुधारणा. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील नियुक्त कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येईल. 35,000 वरून 50,000 रुपये मानधन मिळणार. पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गातील तळेगाव ते चाकण या 4 पदरी उन्नत मार्ग व जमिनी समांतर 4 पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर या जमिनी समांतर 6 पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय.